महाराज ससा संसाराला कटाळलेली बाई नदीवर धुणं धुवायला गेली. आपल्या गावा शेजारी नदी आहे का? आणि एक तिला मरलीत काय का? हा मरलीत का पाहिजे महाराज. ती मरायच्या हिशोबाने गेली ती महाराज. लय कटाळली होती संसाराला. मग महाराज धुणं झालं तरी ती काही उठ ना. शेजारी धुणं धुणारी बाई आली. काय झालं माय गंगा? अगं काय सांगू माय, काय ती लेकरं, काय ती सासू, काय ती सासू, काय ती जाऊ, काय ती नणंद. कटाळले म्हणजे कवर सण पर केलं बी असत. सगळं सण केलं, सगळं सण केलं. फक्त ही दलिंदर नीट पाहिजे होत. कळते की तुम्हाला महाराज कुठला नीट पाहिजे? ज्याच्या संग गाठ बांधली तो तरी नीट पाहिजे होता. तो नीट असता तर सगळं सहन केलं. पण ह्या दादल्यानं इतकं वाटोळं केलं, काही सहन करायची ताकद ठेवली. सगळ्यात मोठा दादला अहंकार, जो देवाजवळ जाऊ देत कधीच नाही, जो कळूच देत नाही मायबाप, जो कळूच देत नाही सुख कशात आहे. अहो सुखावलेला माणूस सुद्धा अहंकारामुळे दुखावला जातो. ज्ञानी वैरागी माणूस सुद्धा देवापासून लांब येतो. त्याचं कारण अहंकार. सांगा ना मला, रावण अहंकाराने तर गेला? करा ना विचार. 14 विद्या 64 कला, 1400 वर्षाचं वय ज्या चांगदेव महाराजांचं, अहंकाराने तर देव मिळाला नाही. शेवटी मुक्ताईचा शिष्य व्हावं लागलं. हे अहंकार. मी देवाच्या सगळ्यात जवळचा भक्त आहे हा अहंकार नामदेवरायांना झाला. विसोबा खेचरांचं शिष्यत्व पत्करावंच लागलं. कळतंय? हा अहंकार भल्या भल्यांना नडला ग. आमचं काय होईल आई भवानी? नको बाई, आम्हाला कळावं आमच्यासाठी सत्य तो आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही नाहीये. आणि खरं सांगते दादा, माहेर एकच आहे. सराई सांगते बघा, जाते माहेराला, जाते माहेराला माझ्या मुळाच्या घराला, माझ्या मुळाच्या घराला गबाई, जाते ग माहेराला गबाई, जाते ग माहेराला. कोणतं माहेर? मूळचं. मूळ कुठलं? जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते. मग वैकुंठ, मग वैकुंठ, मग वैकुंठ, मग वैकुंठ, मग वैकुंठ, मग वैकुंठ. मृत्यूलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी उभासी विठेवर. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. म्या मजते तवली दाखवा दिनाचा सोयरा. तुम्ही सनकादिक संत मनविता कृपावंत. एवढा करा उपकार, सांगा देवा नमस्कार. तुमच्याकडे अधिकार आहे. ऐसी चंद्रभागा, ऐसे भीमातीर, ऐसा विठेवर देव कोठे. सांगा बरं मला, तुझ्यासारखं देखणी मायक किती अधिकारी करी लाभावीन. जुनं भजन आहे बघा. लेकरांची सेवा केली तू आई, लेकरांची सेवा केली तू आई. कसं सांग भेटू कसं जगतो नशीब माझा सावळी विठ्ठला. माय जन्मभरी सेवा तुझ्या पावलाची, जन्मभरी सेवा तुझ्या पावलाची. मामुलीत मूर्ती विठ्ठलाची, मामुलीत मूर्ती, मामुलीत मूर्ती, मामुलीत मूर्ती विठ्ठलाची. काय जुनी भजन होती. फिरत्या विठ्ठला विठ्ठला
बसलेल्या मान जरा भजन प्रेमाने पाऊली चालती राहिलेल्या दोन चार येत असेल म्हणाय तर म्हणायला लाजू नका आणि तेवढं बी येत नसेल म्हणाय तर जरा लाजा कळलं तिलाच कळलं महाराज प्रेमाने पाऊली चालती वाचिसपूरच्या माय दुखी संसाराची दुखी संसाराची हरी बोल पाऊली चालती किती गोड गाता नजर काढावी तुमची महाराज पाऊली चालती यमुनेच्या तीरी काल पाहिला हरी कान्हावाच वितो बासरी हरी बोल कान्हा रात्री चल माझ्या गावाला जाऊ पक्क्या भजनातल्या दिसते त्या महाराज रात्री चल माझ्या गावाला जाऊ अग गोकुळ माझं गाव अग गोकुळ माझं गाव राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ तुम्हाला काय टोचतो वय देव म्हणा की टोचतो का नवरात्र आमचंच आहे फक्त भक्त पुंडलिकासाठी सगळे मिळून भक्त पुंडलिकासाठी धनी मलाही दाखवाना धनी मलाही दाखवाना हरी बोल चंद्रभागेच्या तीरी थांबला हरी तो पहा विठेवरी विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल विठ्ठल जय हरी आनंदाचे डोही आनंद तरंग आनंदाची अंग आनंद ते सांग मग देवा एवढं जर गोड नाम मुखात आलं तर तुझ्यात आणि माझ्यात अंतर काय राहील पण हे कधी होत नाही जेव्हा मला वाटतं की मी का भजन करू सगळे करतात मी का करू बली प्रतिपदा माहित कधी असते दिवाळी दिवाळी आपण त्याला काय म्हणतो आपण काय म्हणतो त्याला पाडवा म्हणतो गुढी नाही रे बाळा दिवाळीचा पाडवा दिवाळीचा पाडव्या दिवशी कोण कोणाला ओवाळतं भाऊबीजीला बहीण भावाला पाडव्याला बायको नवऱ्याला दिवस चुकू दे नाही चूक तुमची नाही गेल्या 2 वर्षात भाऊबीजन पाडवा एकाच दिवशी आलता दोघं एकाच पाटावर ओवाळले ती महाराज बरं का तर ती पाडव्याला नवऱ्याला ओवाळायचं आणि भाऊबीजीला भावाला रुक्मिणी माता नक्षत्रासारख्या नटल्या 16 शृंगार केला सुंदर साडी नेसली आणि विठ्ठला समोर येऊन उभा टाकल्या देवाला म्हणल्या देवा रोज भक्त वावळत्यात आज मी रुक्मिणी मातेकडे बघून विठ्ठलाने म्हणावं रखमा काय गोड दिसतस ग आपल्यासारख्या साध्या सुद्धा माणसानं एखाद्याचं कौतुक केलं तर ती मंडपावर जात नुसतं कोणतरी म्हणावं कीर्तन झालं ताई काय कीर्तन केलं ताई मंडपावरच मंडपात सुद्धा नाही
पण याची अक्कल यायला पाहिजे. हे ना जिंदगीत कधी कीर्तन ऐकलं नाही, उगं टीव्हीतली समोर बघायची म्हणून आलतं ते. तू त्याच्यावर कुठे विश्वास ठेवायला लागली महाराज बरं का. तू तुझ्या कीर्तनाची पात्रता त्याच्या तोंडून ऐकावी एवढी ताकद कशाला स्वतःची निर्माण करतेस. त्याच्यापेक्षा कौतुक करावं गुरुनी आणि संतांनी. बस तयाचा हरिक वाटे देवा, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे नारायण. जगाच्या मालकानं, आता जगाच्या मालकानं कौतुक केलंय, अहंकार येणार नाही का. रुक्मिणी मातेला अहंकार आला. रुक्मिणी माता मनातल्या मनात म्हणल्या, मग दिसते सुंदर, नशीब आहे तुमचं, तुम्हाला भेटले. लय असतील पण माझ्यासारखी सापडणार नाही. देवाला मनातलं सुद्धा न सांगता तू मोकळं येते. देव म्हणले असं वय, आता ये ओवाळाय तुला दाखवतो. रुक्मिणी माता ओवाळायला गेल्या, देव सापडला. लाजली गे माया तकवणा वो वाडू, आता कवणा वो वाडू, जिकडे पावे तिकडे, जिकडे पावे तिकडे चतुर्भुज गोपाळ. लाजले बाई आता, जिकडे बघेल तिकडे माझाच नवरा, आता यातला माझा कुठला, पाहिल तिकडे विठ्ठल, यातला खरा विठ्ठल कुठला. मनातल्या मनात म्हणल्या, देवा एकदा इशारा करून सांगा यातले तुम्ही कोण, पुन्हा जिंदगीत म्हणणार नाही मी हाय म्हणून टिकले. देव म्हणला, बस बोंबलत, तुला म्हणलं होतं का मी गर्व करायला. इथं तीळ मात्र गर्व विठ्ठलाचं दर्शन घडवू देणार. नामदेवराय आले, म्हणले आई काळजी करू नका, कोपऱ्यात उभा आहे ते आपलंय, जावान वाळा. रुक्मिणी माता म्हणल्या, मी बायको असून मला देव सापडत नाही, ओळखू येत नाही, तुम्हाला कसा ओळखू. ब्रह्म ऋषींनी मारलेली लाथ भगवंताच्या डाव्या हृदयावर, त्या चरण कमलामुळे देव ओळखू यावा. नवे नवे अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझ्या विष्णुदासा, मी अखंडितपणे तुझा चाकर राहावं एवढी ताकद मला दे. सगळ्यात मोठा दादला मार, मग काय दादला असा तसा नाही. सासरा माझा गावी गेला तिकडच खपवी त्याला, सासू माझी फडफड बोली लवकर न्याय गतीला, जाऊ माझी जाच करी बोडकी कर गतीला, नंदाचं कार्ट किरकिर करता खरूज येऊ दे त्याला, दादला मारून आहुती देईन. आपण तुपाची दुपाची दुधाची देतो, मी कशाची देते, अहंकाराची देते. दादाला मारून आहुती देईन, मोकळी कर ग मला. आणि एकदा मी मोकळी झाले मग काय